दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे. तर हे पॉइंट फक्त आपले इथे खाली चेंज होतील. तर हे बॅक पार्ट मध्ये हे चेंजेस तुम्हाला कंपल्सरी करून घ्यायचे आहेत. हे होल बघूयात. आपला 17 इंच आर्म होल आहे, तर 8.5 इंच किंवा त्याच्या पुढे थोडासा किंचित जास्त आला तरीही चालणार आहे, फक्त कमी यायला नको. तर या पद्धतीने आर्म होल. तर हा बघा आपला 8.5 आणि किंचित थोडासा. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 चेस्ट साईजचा फोटक्स पॅटर्न कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत. हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सगळे पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत, जेणेकरून हात वरती उचलल्यानंतर ब्लाऊज वरती जाणार नाही, किंवा फोटक्स मध्ये पफ क्रिएट कसा करायचा की जेणेकरून आपल्याला फिटिंगला प्रॉपर बसला पाहिजे. चेस्ट हेवी असेल तर कसं ड्राफ्टिंग घ्यायचं, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. तर चला सुरुवात करूया. याचे मेजरमेंट तुम्हाला इथे वरती मी देऊन ठेवते, त्याच मेजरमेंटमध्ये आपण याचं ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर यामध्ये आपलं शोल्डर आहे 14 इंच. 14च्या अर्धे आपल्याला घ्यायचे आहेत इथे या वरच्या लाईन वरती. तर हा पेपर आहे, हा मी फोल्ड घेतलेला आहे. ह्या बाजूवरती आपण इकडे तुम्ही फोल्ड समजा बाजू, आणि इकडे आपण याचं ड्राफ्टिंग घेणार आहोत. हा आहे आपला फ्रंट पार्ट. स्टार्टिंगला आपण फ्रंट पार्ट घेऊया, त्याच्यानंतर याचा बॅक पार्ट घेऊया. तर याचं शोल्डर आहे 14. 14च्या अर्धे आपल्याला मिळणार आहेत 7 इंच. तर या बंद बाजूकडून इकडे मी 7 वरती एक मार्क देऊन घेतला. थोडंसं खाली आपल्याला अजून एक मार्क देऊन घ्यायचा आहे, आणि वरून आपल्याला 1 इंच डाऊन यायचं आहे. हे तुमची साईज कोणतीही असो, कंपल्सरी तुम्हाला हेच मार्किंग घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इथे आपली ही लाईन ड्रॉ होईल. बंद बाजूकडून 2.5 इंचांवरती आपल्याला एक मार्क घ्यायचा आहे, आणि हा आपल्याला तिरका जोडून घ्यायचा आहे. म्हणजे 2.5 वरचा पॉईंट आणि 1 इंच डाऊन गेलेलो आहोत, हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. इथून खाली आपल्याला आर्महोल साठी मार्किंग करायचं आहे. त्यामध्ये बघा इथे आपली चेस्ट साईज जी असेल त्याच्यानुसार तुम्हाला डीपनेकचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा आहे डीपनेकचा फॉर्म्युला. तर आपली चेस्ट आहे 36 इंच, तर यामध्ये येणार आहे 32 ते 41 मध्ये. याचं सूत्र काय आहे? छाती भागिले 6 अधिक 0.5. तर चेस्ट आहे आपली 36, याला भागिले केले 6 आणि याच्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. हे 6.5 आपल्याला घ्यायचं आहे. इथून खाली 6.5 जिथे येणार आहे तिथे एक मार्क देऊन घेतला, आणि इथे पट्टी ठेवायची, आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर हा बघत आहोत आपण फ्रंट पार्ट, बरोबर. चेस्ट 36 आणि फोटक्स ब्लाउजचा पार्ट आपण बघत आहोत, आणि हा आहे आपला फ्रंट पार्ट. ओके, आता यामध्ये आपल्याला फ्रंटचा गळा घ्यायचा आहे 7 इंच. तर याच्यासाठी आपल्याला पहिलं काय बघायचं आहे, शोल्डर किती मायनस होईल यामध्ये. तर याच्यासाठी आपल्याला 2.5 इंच आपलं रेडी शोल्डर असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंचांचा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. फ्रंट गळा डीप आपला 7 आहे आणि गळा गोल आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 7 ते म्हणजे 7 ते 8.9 मध्ये बघावं लागेल. इथे शोल्डर आपलं मायनस होत आहे. या चार्टनुसार आपलं शोल्डर मायनस होणार आहे 1.25. ते आपण घेणार आहोत मुंड्याकडच्या बाजूनी. जिथे येणार आहे तिथे आपण 1.25 जेवढं आलं तिथे मार्क केलं. आता 7 मधून 1.25 गेले तर आपल्याला किती मिळणार आहे? 5.75. तर जे पण मिळालेलं आहे ते आपल्याला या चेस्ट लाईन वरती मार्क करायचं आहे, आणि ही उभी लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. हे आपलं शोल्डर मायनस झाल्यानंतरची ही आपली लाईन असणार आहे. एवढं शोल्डर तुमचं मायनस झालं तरच तुम्हाला प्रॉपर गळा होणार आहे, नाहीतर मग गळ्याला लूज होतो ब्लाऊज. जर तुमचं शोल्डर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर, आणि प्रमाणापेक्षा कमी झालं शोल्डर, तर तुमचा गळा असा ओढल्यासारखा तयार होतो रेडी झाल्यानंतर. तर त्याच्यामुळे हे मायनस जे होणार आहे ते प्रॉपर होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा चार्ट तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आता जेव्हा फ्रंट आणि बॅक डीप असतो त्यावेळेला आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये नेहमी लुजिंग द्यायचं आहे 2 इंचांचं. तर इथे आपली चेस्ट साईज किती आहे? 36. 36 मध्ये 2 इंच प्लस केले तर येणार आहे 38, आणि 38चा चौथा भाग येतो 9.5. तर 9.5 वरती मी इथून मार्क करणार आहे. ओके, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपला असणार आहे शिलाई मार्जिन. हे जे मार्जिन आहे ते तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुमच्या ह्यानी ठेवू शकता. याच्यानंतर आपल्याला आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर क्रॉस मार्किंग आता या कोण्यातून आपल्याला किती घ्यायचं आहे? तर जर आपली चेस्ट साईज 32 ते 39.5 मध्ये येत असेल तर आपला, आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट याच्यासाठी वेगळं मार्किंग असणार आहे. आपण हा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय तर याच्यासाठी आपल्याला 0.75 क्रॉस मध्ये मार्क करायचं आहे. तर 0.75 इथे मार्क केलं, आणि या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. जिथे ही लाईन टच झालेली आहे तिथून खाली चेस्ट लाईनच्या सेंटर पासून 0.25 आपल्याला आतमध्ये मार्क करायचं आहे. 2 लाईन यामधून जाणारी अशी ही तिरकी लाईन आपल्याला एक ड्रॉ करायची आहे, आणि यामध्ये आपल्याला हा आता आर्महोल कर्व सेट करायचा. चेस्ट लाईन 0.75 चा मार्क आणि ही तिरकी लाईन, यामध्ये आपल्याला हा आर्महोल कर्व सेट करायचा आहे, आणि यात आपल्याला आपल्या आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं.
तर चला याच्या पुढे आता आपल्याला बघायचं आहे की फ्रंट पार्टची टोटल लेंथ किती असायला पाहिजे. टोटल लेंथचं मार्किंग आपल्याला शोल्डरच्या सेंटर पॉईंट पासून घ्यायचं आहे. आता शोल्डरचा सेंटर पॉईंट काढण्यासाठी आपल्याला पहिला रेडी शोल्डर किती हवा आहे, तर 2.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे, कारण 1 इंच अर्धा इंच या बाजूला शिलाई, अर्धा इंच म्हणजे बाही जोडण्यासाठी. तर याचा सेंटर घ्यायचा. सेंटर पासून आता आपल्याला 3 ते 4 मेजरमेंट्स देऊन घ्यायचे आहेत. पहिलं असणार आहे आपलं गळा उंची. फ्रंटचा गळा आपल्याला 7 हवा आहे, तर त्याच्या जेवढा आहे तेवढाच मार्क करायचा आहे. त्यानंतर शोल्डर टू एपेक्स आपल्याला मार्क करायचं आहे. हे शोल्डर टू एपेक्स जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कसं काढायचं यासाठी मी तुम्हाला एक सूत्रही दिलेलं आहे. तर ते काय आहे, छाती भागिले 4 अधिक 1 इंच. जर छाती आपली आहे 36, याला भागिले करायचे आहेत 4 आणि याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. तर जे मिळणार आहे ते तुमचं शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग असणार आहे. इथे मिळालेले आहेत आपल्याला 10 आणि आपल्या शोल्डर टू एपेक्स याच्यामध्ये सुद्धा 10 इंच आलेला आहे. ओके, तर वरून आपण 10 आलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे, कारण हे वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. त्यामुळे अर्धा इंच प्लस करून मार्किंग केलं. याच्यानंतर टोटल लेंथचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर टोटल लेंथ मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. फ्रंट साईडची उंची आहे 14.5, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 15.5 वरती मार्किंग घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे सर्व मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर ही आहे आपली कंबर घेराची लाईन, ही आहे आपली शोल्डर टू एपेक्स लाईन आणि ही आहे आपली गळाखोलीची लाईन. आता या लाईन्स क्लिअर झाल्या. आता ही जी आपली चेस्ट लाईन आहे, या लाईनच्या वरती आपल्याला अर्धा इंचावर एक डॉट पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि या पॉइंट वरती आपल्याला ही पट्टी अशी ठेवून बघायची. या पट्टी इथे या पॉइंटच्या आणि इथे बरोबर या पद्धतीने ठेवायची, इथे अशी, आणि या बाजूला बरोबर डॉट दिलेला आहे तिथे. आता बघायचं की आपली ही जी छाती म्हणजे गळ्याची लाईन आहे ती जर खाली जात असेल तर वरून 0.25 आपल्याला मायनस करायचे आहे. ओके, सगळ्यात अगोदर तर आपल्याला ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. जेवढं इथं आलेलं आहे, आता इथं आलेलं आहे आपलं 1.25 इंच, तर सेम इथे आपल्याला तेवढंच मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन पहिला तर स्ट्रेट करून घ्यायची. जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर स्लोप नको असतो, बरोबर. त्याच्यानंतर आता इथे गळा खाली आहे या डॉट पॉइंटच्या, त्याच्यामुळे आपल्याला 0.25 अजून मायनस करायचं आहे. तर 0.25 हे जर मायनस केलं नाही तर तुमचा गळा लूज होण्याची शक्यता असते आणि हा होऊ नये याच्यासाठीच आपण हे अगोदरच मायनस करत आहोत. ओके, तर हे मायनस झालं. याच्यानंतर आपल्याला गळा किती राहतो आहे ते बघूयात. तर इकडून आपल्याला 3.5 इंचवर एक मार्क लावायचा आहे, जो असणार आहे आपला रेडी शोल्डर 2.5 इंच तयार होण्यासाठी प्लस 1 इंच करून, बरोबर. त्याच्यानंतर इकडे आता गळा रुंदी किती राहिलेली आहे, 2.25 इंच. जेवढी तिथं आलेली आहे तेवढीच इथे मार्क करून घ्यायची. आता इथलं अंतर पाहायचं. इथे तुम्हाला जर गळा अजून थोडा बाहेरून घेतला तर ही पट्टी थोडी कमी होणार आहे आणि ती चालणार असेल तुम्हाला तर तुम्ही या बाजूनी 0.25 किंवा 0.5 एवढे सुद्धा बाहेर जाऊ शकता. तर इथे मी जाणार आहे अर्धा इंच. तर या पद्धतीने इथे मार्क करून घेतलं आणि हा जे 2 पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आता इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर हा असणार आहे आपला गोल गळ्याचा शेप. याच्यानंतर आपल्याला कंबरघेर आणि टक्स मार्किंग करून घेऊया. जेव्हा आपला आता याच्यानंतर इथे आपण एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग घेऊया. एपेक्स टू एपेक्स आहे 7 इंच. जर तुम्हाला 36 चेस्ट साईज मध्ये एपेक्स टू एपेक्स माहित नसेल तर त्यासाठी एक सूत्र आहे, ते म्हणजे छाती भागिले 10. तर उत्तर येणार आहे 3.6. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याला भागिले 10 करायचं आहे. उत्तर येणार आहे ते असणार आहे तुमचं एपेक्स टू एपेक्स मधलं अंतर. आता इथे आपल्याला ऑलरेडी 7 इंच मिळालेलं आहे, तर 7ला भागिले करायचे आहेत 2, कारण हे घडीवरचं मेजरमेंट आहे. तर येणार आहे 3.5. ओके, जे आसपासच येतं. आता हे आपलं 7 आलेलं आहे आणि आपलं सूत्रानुसार किती आलं होतं 3.6. तर 3.5 किंवा 3.6 जे असेल ते तुम्हाला इथे मार्क करून घ्यायचे. तर इथे आपण 3.6 बरोबरच जाऊया. 3.6 वर मार्क केलं. आता इथून खालच्या म्हणजे कंबरघेराच्या लाईन वरती सुद्धा 3.6 मार्क करायचं आणि त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं. ओके, तर हे होणार आहे आपलं 3.1. तर हे मार्क केलं आणि ही लाईन आपल्याला इथे तिरकी ड्रॉ करून घ्यायची. आता इथे आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे याच्यासाठी 4 टक्स साठीचा वेगळा टक्स चार्ट आहे. तर या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. याच्यानुसारच आपल्याला यामध्ये 4 टक्स मध्ये आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपला वेस्ट कमरेवरील टक्स किती असणार आहे, आपली चेस्ट साईज आहे 36, तर 36 मध्ये कमरेवरचा टक्स असणार आहे 2.5. तर 2.5 आपल्याला इथे कमरेवरती टक्स घेऊया. तर इथे मी टेप ठेवला आणि 2.5 जिथे आलं तिथे आपण एक मार्क करून घेतलं. त्यानंतर ही लाईन आहे ही आपण तिरकी जोडून घ्यायची आहे. आता इथे कंबर घेर आहे आपला 32 इंच. तर 32ला डिव्हाइड करायचं आहे 4, 32 भागिले 4, तर 8 आलेला आहे आणि हा टक्स आहे आपला 2.5 इंच, तो त्याच्यामध्ये प्लस करायचा. तर उत्तर येणार आहे 10.5. तर 10.5 जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक मार्क
देऊन घ्यायचा आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. तर याच्यामध्ये इकडे आपण ऍड करूया. तर याच्या बाहेर आपलं हे असणार आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ह्या लाईन्स आपण पहिले जोडून घेऊया. आता याला आपण शेप देऊन घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला या पॉइंटचा, या म्हणजे लाईनचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा एक. त्यानंतर या सेंटर पॉइंट पासून कमरेपर्यंतच्या लाईनचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आणि एपेक्स ते सेंटर पॉइंट या लाईनचाही आपल्याला सेंटर काढून घ्यायचं. तर खालच्या कमरेकडच्या बाजूने खालून आपल्याला जो पहिला डॉट मिळालेला आहे त्यातून 0.5 बाहेर जायचा आहे. दुसऱ्या पॉइंट पासून आपल्याला 0.25 बाहेर जायचा आहे. हा पॉइंट इथेच राहणार आहे. आता ह्या ज्या लाईन्स आपल्याला पॉइंट मिळालेले आहेत त्यावरती आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. या पद्धतीने आपला हा टक्स असणार आहे आणि इथून आपल्याला थोडासा आतून शेप घ्यायचा आहे आणि इथे कुठे कोणा येऊ द्यायचा नाही, यासाठी व्यवस्थित असा कर्व आखून घ्यायचा. तर या पद्धतीने आपला हा टक्सचा प्रॉपर शेप आपण दिलेला आहे. याच्यानंतर आता जेवढी ही लाईन आहे तेवढाच आपल्याला ही पण लाईन घ्यायची आहे, नाहीतर मग टक्स जोडताना खालीवर होतात. तर इथे आपल्याला बघायचं आहे किती आहे, ही आपली 5 इंच आहे. तर या बाजूला पण आपल्याला 5 इंच जिथे येणार आहे तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे इथे. आता इथून खाली किती राहिलेलं आहे, एक वरती ठेवला तर अर्धा इंच राहिलेला आहे. जेवढं इथे राहिलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे मार्क करायचं आहे. त्यानंतर या बाजूला तेवढंच मार्क करायचं आणि इथे आपल्याला डबल मार्क करायचं आहे. म्हणजे इथं जेवढं आलेलं आहे ते अर्धा इंच आले तर या बाजूने 1 इंच मार्क करायचं आहे. पण समजा जर तुम्हाला वाटत असेल की ही साईड पट्टी आहे ही कमी होतीये किंवा कस्टमरला ही पट्टी मोठीच हवी आहे या बाजूला, तर तुम्ही जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क केला तरीही चालणार आहे. तर आपण जेवढं इथं आहे तेवढंच मार्क करूया. तर हे मी मार्क केलं आणि या लाईन आहेत या पद्धतीने आपण जोडून घेऊयात. आता ही लाईन आहे ही आपण वेगळ्या पेननी घेणार आहोत, कारण इथे आपलं शोल्डर नवीन आपण आर्म होल ड्रॉ करणार आहोत. बरोबर, ही लाईन मी या पद्धतीने ड्रॉ केली. आता याच्यानंतर आपल्याला आर्म होल वरचा टक्स बघायचा आहे. तर जेवढा इथे टक्स असणार आहे, आता आर्म होल वरती टक्स येणार आहे आपला 1.5. ओके, 36 चेस्ट साइज मध्ये. सेंटर टक्स म्हणजे इथला टक्स आहे तो येणार आहे 0.75 आणि एक लाईन. आणि साईड फिटिंगचा म्हणजे या बाजूचा इकडचा जो टक्स येणार आहे तो येणार आहे 0.5 आणि एक लाईनचा. तर ते आपण बघूयात कसे कसे घ्यायचे. तर आर्महोलचा टक्स आपला 1.5 इंचांचा आहे. तर 1.5 वरचा जो मार्क आहे तो आपल्याला या चेस्ट लाईन वर ठेवायचा आहे आणि या पद्धतीने पुढे पुढे आपला टेप सरकवायचा. जिथे आपल्या या आर्महोलला मॅच होणार आहे, जे टच होतो तिथे एक मार्क केला आणि 1.5च्या अर्धे किती येतात 0.75. तर 0.75 आपल्याला इथे वरती मार्क करायचा आहे. 0.75 चा मार्क आहे तो आपल्याला या पद्धतीने खाली ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे एपेक्स पॉइंट पर्यंत याची लाईन ड्रॉ करायची आहे. खालून अर्धा इंच टेप लावायचा आहे आणि 1.5 इंच जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने अर्धा इंच खालून 1.5 जिथे आलं तिथे मार्क केलं आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला थोडी पुढे पर्यंत ओढायची आहे. तर जेवढी ही लाईन आलेली आहे तेवढीच आपली या बाजूची लाईन असायला पाहिजे. तर इथे आता ही 6 इंच आहे, 6ला एक लाईन कमी आहे, तर तेवढीच 6ला एक लाईन कमी आपली ही लाईन पण असली पाहिजे. त्यासाठी आपण इथे मार्क केलं. त्यानंतर हा मार्क आणि ही आपण मगाशी ओढलेली आडवी लाईन, या लाईन मध्ये आपल्याला इथे आपला पट्टीचा पोर्शन असा ठेवायचा आणि पुढे पुढे आपल्याला यायचं आहे. या लाईन पर्यंत आपल्याला येईपर्यंत पुढे पुढे पट्टी घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. हा असणार आहे आपला नवीन आर्महोल. तर कोण्यातून 0.75 मार्क केलं आणि हा जो आपला कर्व आहे त्याचा वापर करून आपल्याला इथे आर्महोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला नवीन आर्महोल असणार आहे. याच्यानंतर इथला सेंटर डाट घ्यायचा आहे आपल्याला 36 साइज मध्ये 0.75 आणि एक लाईन. तर 0.75 बघितलं तर कुठे येणार आहे आपलं, तर एक पासून जर बघितला तर हा आपला 0.75 आणि हा एक आला. बरोबर, म्हणजे यामध्ये टोटल किती लाईन्स बसतायत आपल्या, थोडंसं जवळून बघा. तर मी ते मार्क करते. ह्या एक पासून हा 0.75 आला इथे आणि हा एक लाईन आली त्याच्या पुढचं. तर 1 2 3 4 5 6 7 लाईन बसतायत. बरोबर, म्हणजे मधली लाईन एक सेंटर घेतली तर या बाजूला 3 आणि या बाजूला. तर बघा हा जो आपला टक्स आहे तो या लाईन वरती सेंटरला असा ठेवायचा की त्याच्या अर्ध मार्किंग इकडे आणि अर्ध इकडे, म्हणजे 3 लाईन या बाजूला आणि 3 लाईन या बाजूला. या पद्धतीने आपला हा 0.75 आणि एक लाईनचा टक्स मार्क होईल. तर बघा या टक्स मध्ये आपल्याला थोडासा चेंज करून घ्यावा लागेल, कारण 4 टक्स मध्ये आपल्याला या पद्धतीचा टक्स घेऊन चालणार नाही. ओके, तर या टक्स साठी काय करायचं आहे, जर आपलं इथे थोडासा चेंज आहे तो फक्त क्लिअर करूयात आपण.
तर बघा हा जो 1.5 इंचांचा जो पॉईंट आलेला आहे तो जिथे आला तिथे मार्क केलं, त्या पॉईंट पासूनच आपल्याला एपेक्स पॉईंट मध्ये येणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, तर हे ग्रीनचं मार्किंग आहे ते आपण फायनल घेणार आहोत. आता याच्या खाली आपल्याला अर्धा इंच वरती एक मार्क करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच खालून अशी मार्क करून घ्यायचं आहे. आता या पॉईंट पासून वरच्या बाजूला आपल्याला जेवढा आपला आर्महोल वरचा टक्स आहे त्याच्या अर्ध मार्क करायचा आहे. तर आर्महोल वरती टक्स आहे 1.5 इंचांचा, तर त्याच्या अर्धा किती येणार आहे 0.75. तर या पद्धतीने 1.5 पर्यंत टेप दुमडला आणि अर्धा इंच खालून जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तो पॉईंट येणार आहे आपला इथे. ओके, या पॉईंट पासून आता 1.5 इंच कुठे येत आहेत बघायचं आणि तिथे मार्क घ्यायचा आहे. तर हा आपला 1.5चा पॉईंट आलेला आहे इथे. तर बघा या पद्धतीने मार्किंग आलं. याच्यानंतर आता आपल्याला इथपर्यंत टक्स आणून चालणार नाही, बरोबर. हा काही आपला प्रिन्सेस कट नाही, आपण इथे असा कट नाही देणार आहोत. त्याच्यामुळे इथलं अंतर आपल्याला किती असायला पाहिजे, ते जो 1.5 इंचांचा जो आर्महोल वरचा पॉईंट आहे तिथे तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि त्या लाईनचा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे. तर हा येणार आहे इथे आणि त्या सेंटरच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे एपेक्स पॉईंटच्या बाजूला अर्धा इंच मार्क करायचा आहे. तर ह्या ज्या लाईन आहे त्या आपल्याला इथे मॅच करून घ्यायच्या आहेत. हा छोटासा चेंज आहे जेव्हा आपण 4 टक्स ब्लाउज ड्राफ्ट करतो त्यावेळेला. तर हा इथे येईल आणि हा जो आहे तो आपला हा पॉईंट इथे. यामध्ये काही थोडा जास्त चेंज नाहीये, हा आहे असाच आपला हा याच्यामध्ये इकडे येणार आहे, बरोबर. आणि आता बघायचं आहे ही लाईन थोडी आपल्याला पुढेच घ्यावी लागेल, बरोबर. तर यातून जाणारी अशी ही पुढे मार्क करावी लागेल. आता हे मार्किंग आपलं या पद्धतीनं झालेलं आहे. आता हा फक्त पॉइंट आहे तो आपल्याला किंचित आता इथून बघायचं, ही आपली आर्महोलचा इथे टच झालेली आहे लाईन, बरोबर. तर इथून इथपर्यंत किती आलेला आहे 4.25. तर हे लाईन पण आपल्याला 4.25 कुठे येते बघायचं, ग्रीन लाईन. तर हे 4.25 आपला आलेला आहे इथे. तर या पॉइंट पासून आता आपल्याला आर्महोलचा शेप फक्त थोडा किंचित आपला बदलणार आहे. सेम याच लाईन वरती आपल्याला पट्टी ठेवायची आहे आणि ग्रीन पॉइंट जिथे आलेला आहे तिथे आल्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही या पद्धतीने स्ट्रेट मध्ये खालपर्यंत ओढायची आहे आणि इथे आपल्याला यामध्ये नवीन आर्महोल शेप ड्रॉ करायचा आहे. तर 4 टक्स ब्लाउज मध्ये हा थोडासा चेंज असतो, हे फक्त तुम्ही लक्षात घेऊन घ्या. तर हे जे आहे ते आता आपलं मायनस होणार आहे. तुम्हाला फक्त आता ग्रीन मार्किंग आहे तेच लक्षात ठेवायचं आहे. हे पिंक वालं मार्किंग आहे हे लक्षात घ्यायची काही एक गरज नाहीये. ओके, तर या पद्धतीने फक्त थोडासा चेंज होईल. हा टक्स आपला येणार आहे इथपर्यंत. आता हा टक्स आपण इथे पॉइंट म्हणजे 3 सूत या बाजूला 3 सूत या बाजूला मार्क केला. इथे आता आपला हा टक्स कुठेपर्यंत मिळायला पाहिजे, तर जेवढा आपला कमरेवरचा टक्स आहे त्याच्या अर्धा आपल्याला एपेक्स पॉइंट कडून मार्क करायचा आहे. इथे आपला 2.5 इंचांचा टक्स आहे, तर 2.5 वरती टेप आपण या पद्धतीने दुमडून घ्यायचा. 2.5च्या अर्ध येणार आहे 1.25 इंच, बरोबर. तर हे 1.25 इंच मार्किंग आपल्याला या बाजूनी इथे मार्क करायचं आहे आणि हा टक्स आहे तो आपला इथे याच्या बरोबर इथे मॅच होणार आहे. ओके, आता हे पण आपलं इकडचं मायनस होणार आहे, बरोबर. आता हा साईड टक्स घेण्यासाठी आपल्याला हे जे मधलं अंतर मिळालेलं आहे फिटिंग लाईनचं, तर या लाईनचा आपल्याला सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथे मी सेंटर पॉइंट घेतला आणि सेंटर पॉइंट पासून आपल्याला खाली अर्धा इंचावर एक मार्क देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच किंवा जेवढा आपला इथे टक्स असणार आहे. आता इथे आपला कमरेवरचा म्हणजे साईड लाईनचा टक्स किती आहे, तर 0.75 आणि एक लाईन म्हणजे 6 सूत आहे टोटल. तर इथे मी समजा 2 वरती टेप ठेवला तर 1 2 3 4 5 6 0.5 आणि एक सूत म्हणजे 6 लाईन झाल्या. तर हे मी पॉइंट जेवढा टक्स आहे तेवढा तुम्हाला खाली मार्क करायचा आहे. ओके, आणि या जेवढं हे आलेलं आहे आता हे, तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. साधारणपणे हा आपला सेंटर पॉइंट येईल, बरोबर. आता या पॉइंट पासून आपल्याला एक लाईन इकडे सेंटर पॉइंट पासून आपल्याला एक लाईन एपेक्स पॉइंट मध्ये आणायची आहे. ओके, त्यानंतर या फिटिंगच्या पॉइंट पासून एपेक्स पॉइंटच्या लाईनचा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे. सेंटर पासून आतमध्ये आपल्याला 0.5 यायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग घेणार आहात त्यावेळेला तुमच्या चेस्ट साईज नुसार तुम्हाला जेवढा पफ हवा आहे तेवढं तुम्हाला इथे आतमध्ये
मिळणार आहे. जर तुमची चेस्ट साईज कमी असेल तर तुम्हाला हा मिळणारा इथला जो मधला पॉईंट आहे तो कमी असेल. चेस्ट साईज जास्त असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला जे हे मिळणारा आतमधलं अंतर आहे किंवा हा टक्स मोठा असेल, त्यामुळे जर हा मोठा टक्स आपण इथे घेतला तर इथे येणारा जो पफ किंवा कटोरीसाठीचा पोर्शन होणार आहे तो अगदी साईज नुसार परफेक्ट येणार आहे. त्याच्यामुळे हे सर्व मार्किंग तुम्हाला प्रॉपर करून घ्यायचं आहे. आता जो हा डॉट मिळाला आपल्याला, तिथून आपल्याला या लाईन पुढे ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा, या पॉईंट पासून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि ही लाईन थोडीशी पुढे पर्यंत ड्रॉ करायची आणि यामधूनच जाणारी आणि इकडे आपल्याला या पॉईंट मध्ये येणारी लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची. आता ही लाईन आहे ही बरोबर दोन्ही मॅच पण झाल्या पाहिजेत. याच्यासाठी काय करायचं आहे, ही लाईन आपली खालची किती आलेली आहे तर 5.5 आणि 1 लाईन. तर इकडून 5.5 आणि 1 लाईन कुठे येत आहेत ते बघायचं. जिथे येणार आहे तिथे आपल्याला डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. यामुळे काय होतं की जेव्हा आपण हा टक्स घेतो त्यावेळेला हे अंतर टक्स जुळत नाही आणि काही पोर्शन बाहेर जातो. म्हणजे आता हा जसा बाहेर गेलेला आहे, हे जर आपण असं तिरकं मार्किंग नाही घेतलं तर काय होतं माहितीये, इथे तुम्हाला साईडला पाव ते अर्धा इंचाचा डिफरन्स तयार होतो आणि त्याच्यामुळे मग ब्लाऊज टाईट होतो. तुम्ही जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे त्याच्याही बाहेर आपली टीप जाते आणि या बाजूचं जे साईड मार्जिन आहे ते कमी होतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला असं तिरकं या पद्धतीने मॅच करून घ्यायचं आहे. योगपट्टी लावायची नाहीये. योगपट्टी लावायची नसेल तर आहे असं मार्किंग करून तुम्ही घेऊ शकता. फक्त काय करायला लागेल, इथे तुम्हाला अर्धा इंच आतमधून शिलाईसाठी मार्जिन ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये वापरणार आहात 3 सूत किंवा अर्धा इंच, तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं हे मार्किंग होईल. आणि जर समजा तुम्हाला याच्यामध्ये 3 पीस करायचं आहे, म्हणजे इथे योगपट्टी पण हवी आहे, तर याच्यासाठी काय करायचं आहे, जेवढी तुम्हाला योगपट्टी तयार हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. नॉर्मली 2.5 इंचाची क्रॉसपट्टी सर्व साईज मध्ये नॉर्मल लागली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या चेस्ट साईज नुसार किंवा तुमच्या बॉडी मेजरमेंट नुसारच क्रॉसपट्टी हवी असेल तर तुम्हाला शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्किंग माहीत असणं किंवा प्रॉपर घेतलेलं असणं गरजेचं आहे. आता इथे आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्ट मार्किंग घेतलेलं नाहीये त्यांनी. या बाजूने खालून आपण मार्क घेऊया. तर सगळीकडेच आपण 2.5 वरती मार्किंग घेऊया, खालून 2.5 वरती. तर या पद्धतीने आपलं हे 2.5 वरती मार्क केलं आणि 2.5 वरती मार्किंग केल्यानंतर हे जे पॉईंट मिळालेले आहेत ते आपल्याला आता क्रॉसपट्टीचा जो असा कर्व शेप आहे त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच किंवा 0.75 तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही वरती घेऊ शकता. मी ते 0.75 वरती घेणार आहे आणि या पद्धतीने कर्वपट्टी ठेवायची आणि आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपलं हे फोर्टक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. फ्रंटचा गळा आहे हा 7 इंचेस आहे आणि आता हे कट करूया आणि अर्धा इंच मार्जिन याच्यामध्ये इथे शिलाई मार्जिन ठेवून कट करून घेऊ शकतो. इथपर्यंत याच्यामध्ये हे स्टिचिंग मध्ये आपलं बरोबर याच पॉईंट पर्यंत इथे जाणार आहे. बरोबर. तर आता हे आर्महोल किती आहे टोटल बघूयात आपण. तर हे वरती अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल आणि अर्धा इंच आतून आपल्याला मार्किंग बघायचं. तर हा पॉईंट आहे तो आपला याच्याबरोबर इथे जुळणार आहे. तर बघा या पद्धतीने. तर हा पण अर्धा इंच. तर हे आपलं इथं अर्धा इंच आतून बघितलं तर ह्या पॉईंट वरती आपल्या इथपर्यंत येणार आहे हे 4.25 इंच. तर नंतर हे 4.25 इंच आपण उचलायचं आणि ही जी ग्रीन लाईन आहे या ग्रीन लाईन पासूनच आपल्याला मार्किंग खालूनच्या लाईन पासून लावायला घ्यायचं आहे. ओके. तर हे 4.25 आपल्या इथे आलं. तर या पॉईंट पासून आपण जेव्हा अर्धा इंच खालून आपण हे मार्किंग घेऊ त्यावेळेला हे पहा बरोबर आपलं 8.5 इंच आपलं हे आलेलं आहे. 8.5 म्हणजे 8 दुनी 16 आणि 17 इंच आपला आर्महोल आहे. प्रॉपर मॅच होणार आहे. 16.5 इंच असला तरी सुद्धा ही अगदी हा प्रॉपर होणारच होणार आहे. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग होईल. इथला जो टक्स आहे तो आपल्याला या पद्धतीने इथे मार्क देऊन ठेवायचा. हे कट करायची गरज नाही. इथे फक्त आपल्याला इथे मार्किंग करून ठेवायचं आहे की हा आपला इथून टक्स असणार आहे आणि हा आपला गळ्याचा जो नॉच आहे तोही नॉचच देऊन ठेवायचा. इथून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. इथे सुद्धा नॉच देऊन ठेवायचा.
अशा पद्धतीने आपण हे फोर्टक्स ब्लाउज 36 चेस्ट साईजचं परफेक्ट ड्राफ्टिंग बघितलेले आहे. तर या पद्धतीने सर्व मेजरमेंट्स मी ते लिहून ठेवलेले आहेत आणि टक्स कुठला पण किती घेतलेला आहे हेही याच्यावरती लिहून ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने आपला हा 36 चेस्ट साईजचा फ्रंट पार्ट ड्राफ्ट झालेला आहे. याचा आपण आता बॅक पार्ट बघूया. बॅक पार्टसाठी थोडंसं ड्राफ्टिंग मी करून घेतलेलं आहे, जे सगळ्या साईजमध्ये सेम असतं. तर हे आपल्या इकडे स्ट्रेट लाईन एक ड्रॉ करून घ्या. इथे व्यवस्थित पेपर आहे त्याच्यामुळे मी इकडे लाईन ड्रॉ केलेली नाहीये. तुमचा जर पेपर कुठे तुम्हाला तिरका वगैरे वाटत असेल तर एक लाईन ड्रॉ करून घ्या. वरच्या बाजूला ही अर्धा इंचाची एक लाईन ड्रॉ करून घ्या आणि मग मध्ये मार्किंग घ्या. आता इथे मी इथूनच लाईन सुरू केलेली आहे. ओके, आपली शोल्डर किती आहे 14च्या अर्धा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे या शोल्डर लाईन वरती. तर 7 घेतलं. थोडंसं खाली येऊन अजून एक मार्किंग घेतलं 7 वरती आणि 1 इंच डाऊन यायचं आहे आपल्याला. कोणतीही साईज असो 1 इंच डाऊन यायचं आहे. बंद बाजूकडून 2.5 वरती एक मार्किंग घेतलं आणि हे 2.5 वरचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन आलेलं मार्किंग तिरकी लाईन देऊन ड्रॉ करून घेतलं. यानंतर आपल्याला चेस्ट लाईन मार्क करायची आहे. चेस्ट लाईन साठीचं डीपनेकचं सूत्र काय आहे? छाती भागिले 6 अधिक 0.5. तर छाती आहे 36, याला भागिले गेले 6 अधिक करायचे आहेत 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. तर हे 6.5 आपल्याला जिथे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला हे 6.5 मार्क केलं. इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आर्महोल शेप देण्यासाठी. तर या लाईनचा सेंटर पॉईंट घेतला. कोण्यातून आपल्याला मार्क करायचा आहे 1 इंच. जर आपली चेस्ट साईज 32 ते 39.5 आहे तर आपल्याला क्रॉस मध्ये 1 वरती मार्किंग करायचं आहे आणि जर तुमची चेस्ट साईज 28 ते 31.5 पर्यंत असेल तर बॅक पार्ट मध्ये 0.75 मार्क करायचा आहे आणि 40च्या पुढे असेल तर 1.25 म्हणजे 1.25 इंच मार्क करायचा आहे. यानंतर आपल्याला आर्महोल कर्व घ्यायचा आहे आणि यामधून आपल्याला शेप इथे ड्रॉ करायचा आहे. ही असणार आहे आपली जिथे 1 इंच क्रॉस गेलेलो आहोत तो पॉइंट आणि हा या पद्धतीने. आता यामध्ये बॅक पार्ट मध्ये आपल्याला लुजिंग किती द्यायचं आहे ते बघायचं. पाठीमागचा बेल्ट आहे आपला 4 इंच बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला इथे काहीही लुजिंग द्यायचं नाही. जी पण चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग मार्क करायचा आहे. 36चा चौथा भाग येतो 9 इंच. तर या पद्धतीने इथे मी 9 वरती एक डॉट पॉईंट दिला, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. आता टोटल लेंथचं मार्किंग आपल्याला वरूनच करायचं आहे. टोटल लेंथ आहे आपली फ्रंट पार्टची 14.5. तर बॅक पार्ट मध्ये पण आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे 15.5 वरती. इथे आपल्याला ही एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता कंबर घेर आहे 32 इंच. 32चा चौथा भाग येतो 8 इंच. तर हे मी मार्किंग घेतलं 8 वरती. तुम्हाला जर पाठीमागे टक्स घ्यायचा असेल तर 1 इंच प्लस करा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. ओके, आणि जिथं 1 इंच मार्क केलं आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्या दोनही बाजूंना आपल्याला अर्धा इंचांवर मार्क करायचा आहे. हा आपला पाठीमागचा टक्स असणार आहे. त्यानंतर ह्या फिटिंगचे पॉईंट आणि मार्जिनचे पॉईंट आपण जोडून घेऊया. ओके, त्यानंतर आता एवढं सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला याचा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट आता दोन्ही गळे डीप आहे त्याच्यामुळे एक लाईन फक्त आपल्याला खाली यायचा आहे इथे या पद्धतीने आणि हा जो फिटिंगचा पॉईंट आहे तो आपल्याला या लाईन वरती ठेवायचा आहे आणि ती लाईन जिथे मॅच होते बघा ही लाईन आपण सरळ इथं खालपर्यंत ठेवायची आहे. पण काय आहे हा आपला अर्धा इंचांचा टक्स इथे मायनस होणार आहे बरोबर. जर तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही काय करायचं आहे हा टक्स इथेच या पद्धतीने मायनस करायचा आहे. तर बघा हा जेव्हा टक्स तुम्ही मायनस कराल त्यावेळेला तुमची ही लाईन बरोबर अशी जुळणार आहे. ओके, आणि ही लाईन आता आपल्याला या लाईन वरती बघायची आहे. तर बघा ही लाईन जशी जमतीये तशी जुळतीये तशी आपल्याला इथे जुळवून बघायची आहे. तर इथे ही जुळल्यानंतर आपल्याला जो पॉईंट मिळतोय तो आपल्याला हा मिळालेला आहे बरोबर. आता इथे बॅक पार्टची लेंथ आपल्याला किती हवी आहे ते बघूया. पहिला तर डीप नेक आहे त्याच्यामुळे हे वरची लाईन आहे ही आपण स्ट्रेट मध्ये ड्रॉ करून घेऊया. याच्यानंतर आपला गळा आहे 9 इंच. चेस्ट लाईनच्या खूप खाली जातो बरोबर, त्याच्यामुळे वरून आपल्याला 0.5 अजून मायनस करायचे आहेत. तर या पद्धतीने 0.5 वरती 1-2 डॉट लावून घेतले आणि ही लाईन आपण इथे ड्रॉ करून हे आपलं मायनस करून घेतलं. आता इथून खाली आपल्याला टोटल लेंथ मिळायला हवी टोटल. तर पहिला तर 2.5 इंच शोल्डर हवा आहे तर मी 3.5 वरती मार्क देऊन घेतला. याचा सेंटर घेतला आणि बॅक साईडची लेंथ आहे 13 तर आपल्याला 14 इंच मिळायला पाहिजे बरोबर. तर ही आपली 14 कुठे येते तर बघा या पद्धतीने बघितली तर आपली 14ची लेंथ इथे मिळत आहे आपल्याला. तर जेवढी आपली इथं उंची आलेली आहे त्या उंचीच्या लाईन वरती आपल्याला एक आडवी लाईन या पद्धतीने इथपर्यंत ड्रॉ करून घ्यायची. उंचीमध्ये कुठेही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. आपलं फिटिंग पॉईंट इथे येतोय तर काही हरकत नाही, इथून फक्त तुम्हाला तिरकी लाईन घ्यायची आहे. आता समजा ही लाईन आपली हा टक्सचा इकडचा पॉईंट आपला इथे येतोय तर या पॉईंट पासून आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, आणि हा इथे कुठेही जास्त कोणा जाऊ नये याच्यासाठी या पद्धतीने घ्यायचं, कोणा येऊ द्यायचा नाही. आणि दुसरे काय करायचं आहे जर तुम्हाला फ्रंट या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचं.
तर इथे आपल्याला 0.25 अजून खाली यायचं आहे, कारण या बाजूने कसं होतं, काही वेळेला गळा डीप असतो त्यावेळेला इथून थोडासा ब्लाऊज असा उचलल्यासारखा होतो, तर तो होऊ नये याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून हे कट करून घ्यायचं आहे. यानंतर अर्धा इंच खाली आपल्याला मार्क करायचं आहे. तर ही असणार आहे आपली शिलाईची लाईन. आणि इथून खाली आपल्याला आर्महोल अर्धा इंच आतून आपल्याला मोजायचं आहे. तर इथं आपला हा आर्महोल थोडा जास्तच येतोय, बरोबर. जेव्हा डीप नेक मध्ये या बाजूने आपण शोल्डर अजून मायनस करतो त्यावेळेला इथे सुद्धा म्हटलं ना तुम्हाला की थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, चेस्ट डिवायडेड बाय 4 केलं, त्याच्यातून अजून 0.5 मायनस करायचं आहे. तर अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपला हा पॉईंट येणार आहे इथे 8.5 वरती, आणि त्याच्या बाहेर आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. तर हे पॉईंट फक्त आपले इथे खाली चेंज होतील. तर हे बॅक पार्ट मध्ये हे चेंजेस तुम्हाला कंपल्सरी करून घ्यायचे आहेत. हे फक्त वरच्या बाजूतूनच मायनस होणार आहे, खाली काही मायनस होणार नाही. ओके, आता आपला आर्महोल बघूयात. आपला 17 इंच आर्महोल आहे, तर 8.5 इंच किंवा त्याच्या पुढे थोडासा किंचित जास्त आला तरीही चालणार आहे, फक्त कमी यायला नको. तर या पद्धतीने आर्महोल, तर हा बघा आपला 8.5 आणि किंचित थोडासा पुढे जास्त आहे, तर हे चालू शकणार आहे. तर हे फक्त आपलं या बाजूने मायनस होईल. जर 3 इंच शोल्डर ठेवणार असाल तर मग तुमचं हे सर्व मेजरमेंट सुद्धा थोडंसं पुढच्या बाजूने येतं आणि त्याच्यामुळे हा आर्महोल आपल्याला या बाजूने काही मायनस करावं लागत नाही. पण जेव्हा तुमचं शोल्डर 2.5 इंच किंवा 1.5 इंच 1 इंच असतं त्यावेळेला हा चेस्ट साईज मध्ये बॅक साईड मध्ये हा पोर्शन आवर्जून तुम्हाला करून घ्यावा लागतो. तर या पद्धतीने आपलं हे 4 टक्सचं ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे. आता यामध्ये मी फ्रंट साईडची उंची 14.5 घेतलेली आहे. तुमची उंची याच्यामध्ये 15 इंच किंवा 15.5 इंच असू शकते, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं मेजरमेंट फ्रंटचं घ्यायचं आहे. बॅक साईडची लेंथ साधारणपणे सेमच असू शकते तुमची. बॅक पार्ट बरोबर फ्रंट पार्ट कसा मॅनेज करायचा, समजा इथे तुमची फ्रंट साईडची उंची जास्त असेल आणि बॅक पार्ट एवढाच आहे, तर कसं इथे आपली ही लाईन तिरकी गेलेली आहे ना, ही कदाचित तुमची तिरकी जाणार नाही, तुमची याच बरोबर या पद्धतीने स्ट्रेट येईल. तर हे थोडेफार बदल असतात जे साईज नुसार येतात. आता इथे फ्रंट बॅकची लेंथ कमी आहे आणि फ्रंटची लेंथ 13.5 आहे, 14.5 आहे, त्याच्यामुळे इथे आपला पार्ट तिरका गेलेला आहे. पण जर तुमची फ्रंटची लेंथ 15.5 किंवा 15च्या पुढे असेल, 15 असेल, तर तुमचा हा जो पार्ट आहे हा तिरका जाणार नाही, हा तुमचा बरोबर बॅक पार्ट स्ट्रेट मध्ये येणार आहे. ओके, तर हे सर्व बदल आहेत जे तुम्हाला तुमच्या कटिंग मध्ये, एक कटिंग बघितल्यानंतर तुम्हाला हे सगळं ड्राफ्टिंग कसं करायचं आहे हे कळलं पाहिजे. या उद्देशाने जे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून काही याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की काही पॉइंट्स तुम्हाला कळले नाहीत किंवा अजून डिटेलमध्ये हवे असतील तर मला कमेंटमध्ये करा, आणि याच्या पुढचं कटिंग तुम्हाला कोणत्या पार्टमध्ये बघायचं आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर याच्या बाहीचं कटिंग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया की कशा पद्धतीने याच साईज मध्ये आपण बाही कट करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची, बाय.